भास्कर सोसायटी नांदेड येथे श्री क्षेत्र विश्वेश्वर महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा संपन्न. आज नांदेड शहरातील नमस्कार चौक येथील भास्कर सोसायटी नांदेड येथील श्री क्षेत्र विश्वेश्वर महादेव संस्थान येथे दिनांक 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दिनांक 19 फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र विश्वेश्वर महादेव मंदिरातील कलशारोहण सोहळा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त सकाळी महापूजा तसेच त्यानंतर भास्कर सोसायटी परिसरात टाळ मृदुंगांच्या गजरात कलशाची मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर असंख्य भाविकांच्या उपस्थितीत कलशारोहण सोहळा संपन्न झाला. यावेळी अनेक भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भास्कर नगर सोसायटी श्री क्षेत्र विश्वेश्वर महादेव संस्था गेल्या वर्षी शिवमंदिराची स्थापना झालेली आहे आणि या शिवमंदिराची स्थापना झाल्यानंतर 1 वर्षानंतर कळसाचे आज रोजी कार्यक्रम ठरविण्याचे आयोजिले होते. संपूर्ण भास्कर नगर सोसायटी तर्फे ह्या सर्वांच्या योगदानाने हे मंदिर स्थापन झालेले आहे. सर्वांचे सहकार्य लाभल्यामुळे हे मंदिर येथे स्थापन झालेले आहे. या मंदिरासाठी सर्वांचे मोठ्यात मोठे योगदान या भास्कर नगर सोसायटीचे श्री आडेसाहेब अध्यक्ष आहेत आणि सचिव शिवकुमार देशमुख साहेब आहेत आणि हे संस्थान जंजलाट आहे. या संस्थानामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी भाविक भक्तांनी दर्शन घेतले, नवसाला पावणारा शिवमंदिर आहे असे पब्लिक मधून बोलल्या जाते. शिव छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. सर्व समाजातील भाविक भक्तांना शिव जयंतीच्या आमच्या भास्कर नगर सोसायटी परिवारातर्फे आणि आमचे अण्णा प्यारे अण्णा यांच्यातर्फे मी खूप खूप शुभेच्छा. आणि प्रत्येक व्यक्तीने नांदेड परिसरातल्या व्यक्तीने शिवमंदिराचे दर्शन घ्यावे, मनोभावे आपली इच्छा आहे ते मागावे, आपली इच्छा पूर्ण करेल. धन्यवाद. भास्कर नगर सहकारी सोसायटी नांदेड नमस्कार चौकच्या बाजूला आहे. या सोसायटीच्या वतीने सोसायटीच्या प्रांगणात हा शिवमंदिर खूप भव्य असं उभारण्यात सोसायटीच्या सगळ्या सदस्यांचं मोलाचा वाटा आहे. हे मंदिर 2025 मध्ये पूर्णत्वाला आलं आणि या मंदिरमध्ये जे महादेवाची पिंड आणि जे नंदी आहे ते आम्ही ओंकारेश्वर नर्मदा नदीचं तिथून आणलेलं आहे आणि ऑगस्ट 2025 मध्ये प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम हरिभक्तपरायण बेटमोगरेकर महाराज यांच्या हस्ते झाला आणि त्यावेळेस पण मंदिराच्या परिसरामध्ये खूप मोठा अन्नदानाचा कार्यक्रम झाला. आज कळशारोहणाचा कार्यक्रम सुद्धा हरिभक्तपरायण बेटमोगरेकर महाराज संस्थानचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्या हस्ते आता 10:30 वाजता कळशारोहण कार्यक्रम आहे आणि कळशारोहण कार्यक्रम झाल्यानंतर सोसायटीच्या वतीने सर्व परिवाराच्या वतीने जे या ठिकाणी दिलेल्या बाईलेकींनी दिलेलं जे दान धर्म आहे त्याचं या ठिकाणी वाटप होणार आहे आणि कळस सगळे घेऊन कळसारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर देवाची मिरवणूक निघणार आहे आणि त्यानंतर महाप्रसादाचा लाभ आलेल्या सगळ्या भाविक भक्तांना या ठिकाणी देण्यात येणार आहे. आता सुदाम पाटील साहेब आणि आमचे अध्यक्ष आडे साहेब म्हणल्यासारखे हा एक जागृत देवस्थान म्हणून आमच्या नांदेडमध्ये आता सध्या प्रसिद्ध आहे. एवढी मोठी महादेवाची पिंड आणि नंदी प्रत्यक्ष काळ्या दगडात प्राणप्रतिष्ठेमध्ये झालेलं हे एकमेव नांदेडमधलं मंदिर आजच्या घडीला तरी या ठिकाणी आहे. म्हणून या माध्यमातून आम्ही सोसायटी परिवारातर्फे माध्यमांना विनंती करतो की या महादेवाचं दर्शन आपण सगळ्यांनी घ्यावं आणि आपला लाभ घ्यावा. कलशारोहण भास्कर नगर सोसायटीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. त्याच्या अनुषंगाने खूप भक्तिमय असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या संस्थांचे अध्यक्ष सुदाम पाटील साहेब आहेत, डॉक्टर पवार साहेब आहेत. मी सर्वांच्या वतीने
तो यशस्वी असा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि त्याच्यानंतर ते रॅली करणं आयोजित करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर महापरिषदाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. मी सर्व भास्करनगर शिवशास्त्री त्या सर्व सन्मानित सदस्य नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो या कल्चर रोडच्या संबंधित आणि कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतो.